स्थानिक गुन्हे शाखेकडून जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन, 1 वर्ष हद्दपार केलेल्या सराईत आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दाखल होणाऱ्या गंभीर गुन्हे आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी माननीय मोमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी दिनांक 12/8/2026 रोजी रात्री जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याचे आदेश दिले. त्यानुसार संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, रोहित मिसाळ, मनोज साखरे, प्रताप देवकाते, अमोल कोतकर, जालिंदर साखरे यांचं पथक तयार करून कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान सराईत गुन्हेगार चेक करणं, अवैध व्यवसाय करणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून पथकास रवाना करण्यात आलं. दिनांक 13/8/2026 रोजी नमूद पथक जामखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान कारवाई करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत हद्दपार इसम नामे सागर बाळू लोखंडे, राहणार आरोळे वस्ती, जामखेड यास अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केला असून तो जामखेड ते श्रीगोंदा जाणाऱ्या रोडवर हॉटेल गंगाईजवळ असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून पथकानं पंचासमक्ष हॉटेल गंगाई, जामखेड ते श्रीगोंदा या रोडवरती तिथं जाऊन संशयिताचा शोध घेऊन सागर बाळू लोखंडे, वय 26, राहणार आरोळे वस्ती, जामखेड तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेतलं. ताब्यातील आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्याकडनं 51,000 रुपये किमतीचं एक गावठी पिस्टल, एक मॅगझिन, त्यात एक जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ताब्यातील आरोपीकडे मिळून आलेल्या गावठी कट्ट्याबाबत अधिक विचारपूस करता त्यानं गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हे गणेश दादासाहेब भवर, राहणार कळस पिंपरी, तालुका पाथर्डी याच्याकडनं विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती सांगितली. पोलीस स्टेशनच्या अभिलेखावर तो हद्दपार असून त्याचा हद्दपार कालावधी संपलेला नाही. ताब्यातील आरोपीस मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन इथं हजर करण्यात आला असून त्याच्याविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 553/2026 आर. 325/7 यासह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई मोमुका सुदर्शन पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर.